जेव्हा बातमी असते विश्वासाची तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज। तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज। पाहूया आजच्या बातम्या। साहेबांचे दावे हवेत, जनता मात्र उन्हात। जळगाव जामोदमध्ये पेट्रोल डिझेलचा मोठा बोजवारा। पालकमंत्री म्हणतात मुबलक साठा, मग पंपांवर रांगा का? बुलढाणा जळगाव जामोद। एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील छातीठोकपणे सांगत आहेत की जिल्ह्यात 8.87 लाख लिटर पेट्रोल आणि 14.04 लाख लिटर डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे। लोकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये। पण साहेब, जर साठा मुबलक आहे तर मग जळगाव जामोदच्या रस्त्यांवर उन्हातानात लागलेल्या या वाहनांच्या लांबच लांब रांगा काय तुमचे दावे खरे करायला लागले आहेत का? सरकारी कागदावरचा मुबलक साठा जनतेच्या गाड्यांमध्ये कधी पडणार, हाच खरा सवाल आहे। जळगाव जामोद आणि परिसरात पेट्रोल डिझेलचा खेळखंडोबा झाला असून प्रशासनाचा कसलाही अंकुश राहिलेला नाही। जमिनीवरील वास्तव सरकारी दाव्यांच्या पार चिंधड्या उडवणारा आहे। जळगाव जामोद तालुक्यातील पेट्रोल पंपांची अवस्था पाहिली तर तीव्र संताप व्यक्त होत आहे। नायरा पेट्रोल पंप, बरहाणपूर रोड, इथे एक डोळा काणा अशी अवस्था आहे। पेट्रोल उपलब्ध आहे तर डिझेलचा पत्ता नाही। कुठे डिझेल मिळालं तर पेट्रोल गायब। वाहने घेऊन आलेल्या नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे। दांडगे पेट्रोल पंप, आसलगाव रोड, इथेही तीच बोंबाबोंब। पेट्रोल असल्याचं सांगितलं जातंय पण डिझेल नाही। मुंदडा पेट्रोल पंप, गाव परिसर, इथे तर अजबच कारभार सुरू आहे। पेट्रोल आणि डिझेल दोन्ही उपलब्ध असूनही वेळेवर पंप सुरू करण्यात आला नाही। पंप उशिरा सुरू करण्यामागचे गुपित काय? साठा असतानाही ग्राहकांना ताटकळत का ठेवले गेले? सर्वात मोठा फटका देशाच्या पोशिंद्याला म्हणजेच शेतकऱ्याला बसत आहे। सध्या शेतीची मशागत आणि खरीपाच्या पेरणीचे दिवस तोंडावर आहेत। ट्रॅक्टर चालवण्यासाठी डिझेल आवश्यक आहे, पण पंपांवर डिझेलच मिळत नसल्याने शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत। हताश झालेला शेतकरी आता हवालदिल होऊन रडकुंडीला आला आहे। डिझेल अभावी पेरण्या उलटल्या तर याला जबाबदार कोण, असा आर्त सवाल शेतकरी विचारत आहेत। जनता त्रस्त आणि यंत्रणा सुस्त अशी सध्याची स्थिती आहे। जर खरोखरच साठा उपलब्ध